नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. हे आमचं लॉन बघा. आता इकडं चाललं आहे कौलांवरती चढायचं चाललं आहे. ठीक आहे. आणि इथं आता आम्ही केले मिरच्यांचा प्लॉट. हे सगळं चकचकीत करून घेतलेलं आहे. पण इथं आमचा वाघ्या झोपला आहे. वाघोबा उठा. नाहीतर तिकडून वाघ येईल ओरिजिनल, मग कळेल. आता इकडं तो झोपला आहे ना, त्या बाजूला आम्ही टाकली मेथी. उकरण्याची शक्यता आहे. दोन्ही पायाने उकरण्याचं त्याचं काम अगदी बरोबर तो करत असतो. तर याला उठवलं तरी तो काय उठायला तयार नाही. झोपा झोपा साहेब झोपा. तुम्ही साहेबच आहात. आमची 2 कुत्री ना आमच्यावरती साहेबच आहेत. अरे वा, हे बघा अंजीर लागलं एकदाचं. बघा काय का असे ना, पावसाने लागलंच नव्हतं फळ कसलंच, तर हे अंजीर लागलं. ठीक आहे बाबा, चांगली गोष्ट आहे, खायला मिळतील. आणि हे तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेली हळद अशीच आणली होती पावसाळ्यात. तर ती आता सुकायला लागली. सुकून गेल्यानंतर पूर्ण ह्याची पानं सुकली की नंतर ही काढायची. ह्याच्या तळाला काही आपल्याला असे त्याचे मुळं अशी गोल अशी, म्हणजे मुळं म्हणजे ती हळदच असते आल्यासारखी दिसणारी. आणि हे वरती आलेलं दिसतंय बघा. तर हे वरती कुणी आणले तर हे आमच्या कोंबड्याने आणले. उकरून इथं. पण आता हे सुकलेलं पान, सगळी पानं सुकली की हळद काढायची. आणि हा माझा पहिलाच प्रयोग आहे. याच्यापूर्वी मी हळद लावत होते, परंतु आम्ही त्याची पानं वगैरे घ्यायचं वापरायला एखादा पदार्थ करायला, म्हणजे चवदार असा एखादा तांदळाचा वगैरे. तर हे मी थोडंसं सुकलं की 1 आठवड्याभरात सगळी हळद काढते आणि तुम्हाला नक्की दाखवणार. तुम्हाला नाही दाखवलं तर मग काय. तर हे झालं. आता हे हळदीचं पान. चला आता आपण हे पान बदलू आणि आता आपण जायचं ते शेतात. शेतात काय जायची माझी सवय नेहमीचीच. मी आता शेताकडे कशासाठी निघाले तर मी जाते आणायला मेथीची भाजी. ही फुलं बघा किती छोटी होती आणि किती मोठी झाली. ह्याच्या कळ्या सगळ्या उमलायला लागल्यात. आणि ही भाजी धुवायची काय म्हणत मी, हे प्लास्टिकचं छोटंसं भांडं भाजी धुवायसाठीच मी वापरते. तेच आता मी मेथीची भाजी काढायला निघाली. एक बरं झालं, या रस्त्यातलं सगळं गवत कापलं गेलं, त्यामुळे रस्ता क्लिअर झाला. तर हातात असा उंचावरती मोबाईल पकडत आणि मी चालले या भाताच्या शेताकडून. एक टेबलसारखं दिसतंय बघा एकसारखं. आणि कलर बघा मिक्स कलर, तर नॅचरल कलर या भाताचा. तर अशा प्रकारे मी निघाली शेताकडे. मागं मी तुम्हाला दाखवलं होतं की भाजी मी जरा मेथीची, म्हणजे ओली थोडीशी बऱ्यापैकी होती, त्यावर पाऊस पण लागला. आणि मग चला म्हटलं आज काय झालं त्या भाजीचं ते बघायचं म्हणून मी शेताकडे आले. आणि मोराने आमच्यावर जर कृपा केली असेल तर काय काय शिल्लक राहिले ते बघायचं. तर मधली 2-3 अशी जे आपण काय म्हणतो त्याला आता बांध केलेले होते ते सगळे मोराने खाऊन टाकले होते. त्यामुळं मधला बऱ्यापैकी पीस मोकळा आहे. तर काय का असे ना, काय मिळेल ते मिळेल. जे आता हे अशा प्रकारे उगवलेलं आहे. कुणी हसू नका, कारण हे असं मोराने खाऊन काय राहील ते आपण खायचं, त्याला पर्याय नाही. आणि मग कोथिंबीर मस्त आली बघा, एकदम मस्त. मला कशी सवय आहे की कोथिंबीरीचे फक्त शेंडे घ्यायचे. आणि मेथीची पण भाजी अशी उगवली. मेथीला पण मी काय करते, फक्त त्याचे पहिल्यांदा भाजी उपडायची नाही, ती न उपडता काय करायचं, ते फक्त शेंडे घेत. लाजाळू मॅडम दिसल्या बघा, किती लाजतात ह्या. मला आवडतं यांना स्पर्श करायला आणि बघायला कशाला असतात. थोडा वेळ लाजतात आणि परत पुरवत होतात. तर माणसाला का लाजाळू म्हटलं जातं याचं उत्तर म्हणजे ह्या लाजाळूला बघून कदाचित ती कल्पना सुचली असावी. म्हणजे ही वनस्पती बघून असं मला वाटतं. तर आणखी एक गोष्ट माझ्या नेहमी मनात येते की ज्या भाज्या आपण खातो, समजा मेथीची असेल, चाकवत असेल, भेंडी असेल, कुठली असो, सगळ्या भाज्या स्त्रीलिंगी. ती भाजी. आणि मग
बऱ्यापैकी भाज्या सगळ्या, आणि सगळ्या भाज्या जेव्हा एकत्र येतात सगळ्या, म्हणजे मुळा असेल, दोडका असेल, भोपळा असेल, आणि या सगळ्या चवळी, माठ, परत अगदी कोथिंबीरसुद्धा, गवारीसुद्धा, ह्या सगळ्या भाज्या लेडीज भाज्या वाटतात मला. लेडीज भाज्या सगळ्या स्त्रीलिंगी. आणि गाजर फक्त ते मला असं वाटतं ते नपुसकलिंगी असं. म्हणजे कसं, आता मुलांना आम्ही शाळेत हे शिकवलेलं असतं बरं का, त्यामुळं ह्या गोष्टी डोक्यात येतात. तर ह्या कॉमन गोष्टी. तर हे जे आधीमध्ये आम्ही टाकलं, ओपन सगळं दिसत होतं म्हणून हे मिक्स असं बियाणं टाकलं इथं. मिक्स म्हणजे अडीच मासा असेल, वरणा म्हणजे पावटा, ज्याला पावटा म्हणतात, असं काय 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 असं मिक्सच होतं एकत्र सगळं राहिलेलं. हे असंच टोकनलं. आणि मग मला जेवढी भाजी मिळाली तेवढ्यात समाधानी आहे, तृप्त आहे असं म्हणत मी आले. कारण तिघांना पुरेल एवढीच भाजी मला मिळाली. हे मांजर काय खातं मला तेच कळत नाही. बोका आहे बरं का. बघितलं का भाताचा टेबल, एकसारखा टेबल आहे. आणि पाऊस सकाळी पडल्यामुळे काय झालं, हे लोकांची अवस्था अशी झाली. तर हो द्या, आता काय पर्याय नाही. तसा तर धुवायला आलेलाच होता, तो खूपच मळलेला. या निमित्तानं ते धुणं होईल. तरी एवढी भाजी आणि थोडीशी कोथिंबीर ताजी ताजी परत लागली तर परत आणायची, अशा हिशोबाने मी कोथिंबीर घेतली, भाजी घेतली. भाजी एवढीच मिळाली जेवढी की आम्हाला तिघांना पुरेल इतकीच, तेवढी भाजी घेतली. आणि आता निघाली घराकडे. हे आता रामफळ आमच्याकडे लागायला लागले. हे आमचंच आहे समोरचं. तर बघूया आता. तुम्हाला माहीतच आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर. हां, जे राहील वानरांनी खाऊन, पक्ष्यांनी खाऊन, सरड्याने खाऊन, ते आमचं, बाकी सगळं त्यांचं. आणि हे काय केळ काय यावर्षी आम्हाला खायला मिळणारच नाही. हे 100% अगोदरचा एक पूर्ण घट खाल्लेला. आणि यावर्षी अपेक्षा नाही की आम्हाला भरलेली अशी गच्च पिवळी आणि वेलचीची केळी मिळतील. नाही, जाता जाता म्हणलं चाफ्याला फुलं लागलीत का बघा, भरपूर लागले. हा बूट म्हणजे बघण्यासारखा फुलं आहे. काय बघता, जाऊ दे. जवळच बोरच्या ठेवून टाकते. पाणी सोडलं की लगेच पाईपनं ते क्लीन करता येईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.